येवल्यात पालखेड कालव्याच्या पाण्यावर डल्ला, शेतकऱ्यांचा घास हिरावून खाणीत पाण्याची विल्हेवाट। येवला प्रतिनिधी पालखेड। डाव्या कालव्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू असताना 4 क्रमांक 36 मधील पाणी शेतकऱ्यांना देण्याऐवजी खाणींमध्ये सोडून हजारो लिटर पाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मुख्य आरोप आणि तक्रार। पाणी पळवले। शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शेतात जाण्याऐवजी कुठलेही मोजमाप न करता खाणींमध्ये सोडले जात आहे। यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांचे नुकसान होत आहे। प्रशासकीय वरदहस्त उपअभियंता शिरवाडकर यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट मिशनने केला आहे। चौकशीची मागणी। प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। उपोषणाचा इशारा। जर या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली नाही तर जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे। शेतीसाठी पाण्याचं आवर्तन सुरू झालेलं आहे। गाडी नंबर 36ला जे शेतकऱ्यांसाठी पाणी सोडलेलं आहे, बदापूरचे काही शेतकरी त्यांना शेतीसाठी पाणी मिळालेलं नाही आणि हे शिरवाडकर म्हणून इरिगेशनचे रावसाहेब आहे, त्यांनी डायरेक्ट हे पाणी शेतकऱ्यांना न देता डायरेक्ट असे खाणीत चालू केलेलं आहे। तिकडं शेतकरी पाण्यावाचून वंचित आहे आणि शिरवाडकरच्या आशीर्वादानं हे सगळं पाणी ओपन पूर्ण साफ झालेल्या या खाणीत चालू आहे। माझं इरिगेशन विभागाला हे म्हणणं आहे तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी पाणी सोडलेलं आहे का ह्या खाणी भरायसाठी पाणी सोडलेलं? जर खाणी भरायसाठी पाणी सोडलेलं असेल तर ह्या खाणीचा तुम्ही पंचनामा करून हे किती पाणी वाया गेलं, जे शेतकऱ्यांच्या शेतीला न जाता डायरेक्ट चारीतून पाणी डायरेक्ट तुम्हाला खाणीत जाताना दिसते। तिकडं शेतकरी, बदापूरचे शेतकरी, अजून बाकीचे शेतकरी पाण्यासाठी वंचित आहे। ते संबंधित इथला पाटबंधाऱ्याचा कर्मचारी धिवर म्हणून आहे, त्याच्यासाठी भांडतायत, झगडतात आहे। तो धिवर त्यांना डायरेक्ट आरेरावीची भाषा करून तुम्हाला काय करता येईल ते करा, मी कोणाला घाबरत नाही, मला वरून साहेबांचा आदेश आहे या खाणीत पाणी सोडायचा। जर या खाणीत पाणी सोडायचे साहेबांनी किती पैसे घेतले याची योग्य ती चौकशी करून याचा अहवाल आम्हाला जर मिळाला नाही तर या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, एवढीच आमची मागणी आहे। जय हिंद, वंदे मातरम।